कारमध्ये फुल व्हॉल्यूममध्ये संगीत वाजत मी माझ्या घराकडे जात होतो. यावेळी रात्रीचे 1:30 वाजले होते आणि रस्ता पूर्णपणे रिकामी होता. मी माझी कार भरधाव वेगाने चालवत होतो. मला कशाचे भान नव्हते. मी गाणे स्वतःशी गुंजत चाललो होतो. तेव्हा अचानक एका मुलीने रस्त्याच्या मधोमध मला थांबवले आणि तिचा हात दिला. रात्रीच्या यावेळी हात देऊन मला कोण अडवतंय असा प्रश्न पडला. 1 वाजता मुलगी सुनसान रस्त्यावर काय करत होती? एकतर ती मुलगी काही अडचणीत होती किंवा काही मोठा गोंधळ होणार होता. मला थोडी भीतीही वाटली, कारण अनेकदा अशा गोष्टी घडतात की एखाद्या निर्जन रस्त्यावर गाडी थांबवली जाते आणि लुटले जाते. आणि बहुतेकदा अशा कामात मुलींचा वापर केला जातो, कारण या मुलींना पाहून माणूस नेहमी कमकुवत होतो आणि आपली गाडी थांबवतो आणि तिला लिफ्ट देतो. मुलीला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवताच शेजारी लपलेले लोक मुलीसह लगेच बाहेर येतात आणि ते चालकाला लुटतात. गाडीच्या हेडलाईट्समध्ये तिचा रंग दुधासारखा पांढरा शुभ्र दिसत होता. तिचे दाट तपकिरी केस मोकळे झाले आणि वाऱ्याने इकडे तिकडे विखुरले. मी ताबडतोब माझी गाडी थांबवली आणि बाहेर आलो, तर ती मुलगी माझ्याकडे धावत आली. तिच्या येण्याच्या अपेक्षेने ती मुलगी दिसायला खूप सुंदर आहे याची जाणीव करून दिली होती, पण ती मानसिकदृष्ट्या वेडी आहे. माझा हात धरून ती म्हणाली, भाऊ प्लीज मला माझ्या घरी सोडा. बघ, अंधार झाला आहे आणि मला अंधाराची भीती वाटते. मला माझा घरचा रस्ता आठवत नाही. कृपया भाऊ, मला माझ्या घरी सोड. तिने माझा हात धरला आणि माझ्या संपूर्ण शरीरातून विद्युत प्रवाह चालू झाला. त्या सुंदर मुलीकडे बघून माझे भान हरपले होते. माझी नजर तिच्याकडे गेली तेव्हा ती दूर जायलाच विसरल्यासारखं वाटत होतं. एवढी सुंदर मुलगी, पण ती मानसिकदृष्ट्या वेडी होती. आणि मग ती एकटीच का निर्जन रस्त्यावर भटकत होती? तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे लाल होते, तर चेहरा गुलाल उधळल्यासारखा दिसत होता. माझ्या प्रेमाच्या त्या मुलीच्या गुलाबी गालाला मी क्षणभर का स्पर्श करू नये, पण माझ्यात तेवढी हिंमत नव्हती. मी त्या मुलीकडे पाहिलं तर ती माझ्याकडे आशाळभूत नजरेने बघत होती. ती मला सतत माझ्या घरी सोडण्याची विनंती करत होती. बघ किती उशीर होतोय. म्हणून त्या मुलीला रस्त्याच्या मधोमध सोडणे मला योग्य वाटले नाही. पण जर मी त्या मुलीला डावलले असते तर मी नक्कीच वाहून जाऊ शकलो असतो. मी नक्कीच तिच्यावर अन्याय केला असता, कारण माझे हृदय माझ्या नियंत्रणात नव्हते. माझे मन मला अप्रामाणिकपणासाठी प्रवृत्त करत होते. मी पटकन स्वतःवर नियंत्रण ठेवला आणि डोकं हलवायला लागलो आणि तिथून निघण्यासाठी माझ्या गाडीत बसू लागलो, कारण मला समजलं होतं की तिच्याबद्दलचा माझा हेतू बिघडला आहे आणि जर मी तिच्यासोबत आणखी थोडा वेळ राहिलो तर माझ्याकडून काहीतरी झाले असते. मला त्रास होत नव्हता, पण मी गाडीत बसलोही नव्हतो. दुरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला. भीतीमुळे ती मुलगी मला चिकटली. ती रडायला लागली आणि म्हणाली, प्लीज भाऊ, मला माझ्या घरी सोड. माझ्या आईला काळजी वाटत असेल. भीतीने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचा आवाजही रडण्याने भरला होता. यावेळी ती इतकी निरागसपणे बोलत होती की मी अचानक तिच्या प्रेमात पडलो. मी तिला माझ्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला, पण ती भीतीने मला चिकटून होती. आता मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हतो. मुलीच्या कमरेवरची माझी पकड मजबूत झाली. अचानक माझे प्रेम तिच्या गालावर पोहोचले होते. तिच्या गुलाबी गालावर मी माझ्या प्रेमाचा शिक्का बसवला होता. माझी पकड तिच्यावर मजबूत होत होती आणि मी तिला आणखी घट्ट खेचल्याने ती माझ्या बाहूत कुरवाळत होती. होय, मी त्या सुंदर मुलीला माझ्या आत कुठेतरी पकडून ठेवले होते आणि ती माझ्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होती. आणि यावेळी मी तिला सोडले होते, पण मी तिचे गाल माझ्या दोन्ही हातात घेऊन तिचे नाव विचारले. मी म्हणालो, तुझे नाव काय आहे? तू कुठे राहतेस ते सांग, तरच मी तुला तुझ्या घरी सोडेन. माझे ऐकून तिने तिची ओढणी हातात गुंडाळली आणि म्हणाले, माझ्या आईने माझे नाव रिया ठेवले आहे. तुझे नाव काय आहे? दिसायलाच नाही तर बोलण्यातही ती निरागस होती. तिचं मन अगदी मुलासारखं होतं, म्हणूनच ती लहान मुलांसारखी वागत होती. मला आश्चर्य वाटले, एवढी गोड आणि सुंदर मुलगी रात्रीच्या वेळी इथे काय करत होती? मी म्हणालो, तुझं नाव खूप सुंदर आहे. मी तिला तिच्या घराचा पत्ता विचारला तेव्हा तिने तिच्या पिशवीतून काहीतरी काढून माझ्या हातावर ठेवलं. मी पाहिले तर तो तिच्या घराचा पत्ता होता. सोबतच ही मुलगी वाटेत कुठेतरी दिसली तर देवाखातर तिला तिच्या घरी घेऊन जाणे तुमची मोठी कृपा होईल अशी विनंती करण्यात आली. तिच्या कुटुंबियांनी ही स्लिप तिच्या बॅगेत टाकली असावी. कदाचित ती मुलगी यापूर्वीही अनेकदा बेपत्ता झाली असावी आणि त्यामुळेच तिच्या कुटुंबियांनी ही स्लिप तिच्या बॅगेत ठेवली होती की कोणी ना कोणी तिच्या घरी घेऊन जाईल.
तिचं घर काही अंतरावर होतं. काहीतरी विचार करून मी तिला लिफ्ट दिली, पण ती माझी सर्वात मोठी चूक ठरली. कारण ती गाडीत बसल्याबरोबरच तिची ओढणी वाऱ्याच्या झुळकीने उडून गेली. ती आता ओढणीशिवाय माझ्या गाडीत बसली होती. तिचा सुंदर बांधा माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होता. सुंदर मुली ही माझी कमजोरी होती असे म्हणायला हवे. याआधीही माझी अनेक मुलींशी मैत्री झाली होती आणि या मैत्रीने माझ्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. मी एका मुलीशी फक्त तिच्या संमतीनेच रिलेशनशिपमध्येच प्रवेश करायचो, पण ही पहिली मुलगी होती आणि तिच्या संमतीशिवाय माझे मन मला तिच्याशी बेईमान होण्यास प्रवृत्त करत होते. ती आधीच गाडीत बसली होती. नखे चावत ती खिडकीतून इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न करत होती. कदाचित यावेळी ती खूप घाबरली असावी. माझे मन मला पुन्हा पुन्हा सांगत होते की मी ही चूक केली पाहिजे. मी शांतपणे गाडी चालवत होतो आणि ती सतत माझ्याशी काहीतरी किंवा दुसरे काही बोलत होती, तर माझे घाणेरडे डोळे तिच्या अंगावरून फिरत होते आणि तिला अजिबात कळत नव्हते. माझ्या आतला पशु जागा झाला होता. मी अचानक सुनसान ठिकाणी गाडी थांबवली. ती म्हणाली, भाऊ, तुझी गाडी इथे का थांबवलीस? माझे घर इकडे दिसत नाही. मी म्हणालो, आपण थोड्या वेळाने घरी जाऊ. असं म्हणत मी गाडीच्या मागच्या सीटवर आलो. हळूहळू मी तिच्या जवळ गेलो आणि काही वेळातच मी तिच्यावर पूर्ण वर्चस्व मिळवले. सुरुवातीला तिला काही समजले नाही, पण मी जेव्हा मर्यादा ओलांडली तेव्हा ती पूर्णपणे हादरली. माझ्या खालून बाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत राहिली, पण मी तिला अशा प्रकारे नियंत्रित केले होते की तिला माझ्या तावडीतून सोडवता येत नव्हते. ती सतत एकच सांगत होती, भाऊ, मला सोड, मला वेदना होत आहे, मला सहन होत नाही, मला आईकडे जायचे आहे. पण मी तिला सोडायला तयार नव्हतो. मला तिच्याबरोबर आणखी काही क्षण घालवायचे होते आणि काही वेळातच मी तिच्याबरोबर ते सर्व केले ज्याचा मी कदाचित विचारही केला नव्हता, पण ते झाले. आजच्या आधी मी मुलींच्या संमतीशिवाय कधीच काही केले नव्हते, पण आज माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे घडले होते. सैतानाने मला पूर्णपणे ताब्यात घेतले होते. काही वेळाने मी मुलीला थोड्या अंतरावर सोडले, परंतु मी तिला तिच्या घराजवळ सोडले याची खात्री केली. तिला गाडीतून बाहेर काढल्यावर मी पटकन माझी गाडी काढली आणि घरी आलो. पण माझ्या आत एक अस्वस्थता का होती तेच कळत नाही. आज जे मी काही केले होते ते माझा विवेक स्वीकारत नव्हता. ती निष्पाप मतिमंद मुलगी माझ्या वासनेची शिकार झाली होती. मला आतून लाज वाटत होती. त्या मुलीसोबत घालवलेल्या क्षणाची नशा अजूनही माझ्या मनावर होती, जी दूर करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करत होतो. घरी आल्यावर आई माझी वाट पाहत होती. खूप काळजी वाटत होती. आईने विचारले, हार्दिक, एवढा उशीर कसा झाला? तू जास्तीत जास्त 11 वाजता घरी पोचतो, पण आज तो 2 वाजता परत आला आहेस. आईचे बोलणे ऐकून माझ्यासमोर त्या मुलीचे सुंदर शरीर क्षणभर फिरले, पण मी लगेच मान हलवली आणि आईला अजिबात सांगितले नाही की मी यावेळी कुठून आलो. माझ्या आईला जराही शंका आली असती तर तिने एकतर आत्महत्या केली असती किंवा माझा जीव घेतला असता. माझ्या आईने मला असे कधीच वाढवले नव्हते, पण मी का चुकीचा मार्ग अवलंबला हे मला माहीत नाही. माझ्या आईचा तिच्या संगोपनावर खूप विश्वास होता. मी खूप संस्कारी मुलगा होतो आणि माझ्या आईला माझा खूप अभिमान होता. मी पटकन आईपासून दूर पाहिले. आज मी एका मुलीची इज्जत खराब केली हे माझ्या आईला कळायला नको होते. आणि मग देवाने मला 2 बहिणीही दिल्या होत्या. कोणत्याही मुलीची छेड काढू नये याला माझी आई नेहमीच विरोधात होती. आई म्हणू लागली, बरं असं कर आणि हात तोंड धुवून परत ये. मी अन्न गरम करते, पण मला जेवायला का वाटत नाही माहीत नाही. मी म्हणालो, आई, मी बाहेरून आलोय जेवण करून, तू जाऊन झोप. मी माझ्या खोलीत आलो. विचित्रपणे जड वाटले. प्रत्येक क्षणी ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर येत होती. मला तिचे वेदनादायक रडणे ऐकू येत होते. कसे तरी मी आंधळा होतो. पण काही वेळाने माझे डोळे पुन्हा उघडले. मी सतत त्या मुलीचा विचार करत होतो. मुलगी तिच्या घरी पोहोचली असेल की नाही माहीत नाही, किंवा कदाचित माझ्यासारखा तिच्यावर दुसऱ्याने अत्याचार केला असेल. माझ्या मनात विचित्र पेच निर्माण झाला होता. ती रात्र माझ्यासाठी खूप वेदनादायी ठरली. रात्रीच्या शेवटच्या तासात मी खूप अस्वस्थपणे जागा झालो. मी पटकन माझी गाडी काढली आणि
परत त्याच वाटेवर ठेवली जिथे मी त्या मुलीला सोडले होते. माझे हृदय का विचित्र स्थितीचे बळी होते. मला माहीत होतं की मला त्या मुलीसोबत कोणी पाहिलं तर त्याची किंमत मला मोजावी लागेल. माझे संपूर्ण रहस्य उघड झाले असते आणि संपूर्ण दोष माझ्यावरच पडला असता. पण या क्षणी मला कशाचीही पर्वा नव्हती आणि भीतीही नव्हती. मला त्याच मुलीचा निरागस चेहरा पुन्हा पुन्हा आठवत होता. मी त्या वेड्या मुलीचा विचार करत होतो जिचे नाव मी घेतले होते. मी लगेच त्याच वाटेने पोहोचलो, पण तिथे पोहोचताच माझे हृदय थांबू लागले, कारण ती मुलगी तिथे उपस्थित नव्हती. मी तिला इकडे तिकडे शोधले, पण ती सापडली नाही. अचानक माझ्या मनात एक विचार आला. कदाचित तिच्या घरातील लोक तिला घेऊन गेले असावेत. पण दुसरा विचारही मनात आला की रात्रीच्या वेळी जर तिच्या घरातील लोक तिच्यापर्यंत पोचले नसतील आणि त्याआधी माझ्यासारखा क्रूर त्या मुलीपर्यंत पोचला असता तर कदाचित दुसरे कोणीतरी असू शकते. त्या मुलीला मी माझ्या क्रूरतेचं लक्ष बनवायला नको होतं. कदाचित कोणीतरी तिला सोबत घेऊन गेले असावेत. त्या मुलीचे काय झाले असेल हा नुसता विचारच माझा जीव घ्यायला पुरेसा होता. त्या मुलीला सन्मानाने घरी आणणे हे माझे कर्तव्य होते, पण मी तसे केले नाही तर त्या निष्पाप मुलीची इज्जत खराब केली होती. तिच्याकडून तिचा निर्दोषपणा हिरावून घेतला गेला. मी जेवण करून घरी परतलो होतो. मी सकाळपर्यंत जागे राहिलो, कारण मला अजिबात झोप येत नव्हती. ऑफिसच्या वेळेतही मी पूर्णपणे गप्प होतो. आईने माझ्यासमोर नाश्ता ठेवला म्हणून मी शांतपणे तो खाऊन ऑफिसला निघालो. माझ्या मनात एक विचित्र शरमेची भावना होती की मी हे करायला नको होते. माझ्या वाईट हेतूच्या प्रभावाखाली मी हे चुकीचे पाऊल उचलले होते. परंतु आता माझे हृदय मला आंतरिकपणे चांगले आणि वाईट काय ते सांगत होते. माझ्या ऑफिसच्या सहकार्यालाही माझे दुःख कळले होते. त्याने मला अनेक वेळा विचारलेही होते, सर्व काही ठीक आहे ना? तुमच्या घरी काही समस्या आहे का? मी खूप आनंदी मुलगा होतो. मी सगळ्यांशी पटकन जमवून घ्यायचो आणि मग निघताच संपूर्ण ऑफिस डोक्यावर घेत असे. बॉसही माझ्यावर खूप खुश होता. माझ्याकडून छोटीशी चूक झाली तरी तो मला माफ करायचा, कारण मी त्याचा आवडता कर्मचारी होतो. माझ्यामुळे ऑफिसमधील इतर लोकही आनंदी होते. पण आज मला गप्प पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. दिवसभर मी कोणाशीच बोललो नाही, कारण मला कोणाशीच बोलावेसे वाटले नाही. लाजिरवाण्या भावनेने मला असे घेरले होते की मला काहीच बोलता येत नव्हते. रजा मिळाल्यावर मी घरी आलो. माझी आईसुद्धा मला पुन्हा पुन्हा विचारत होती की सर्व काही ठीक आहे ना? हार्दिक, तू एवढी काळजी का करतोस? आणि आज पुन्हा उशिरा आलास. कालही उशिरा आलास आणि आजही उशीर झाला. मी 9 वाजता ऑफिसमधून निघालो, पण माझ्या बहिणीचे चेहरे सतत माझ्यासमोर दिसू लागल्याने मी घरी जाण्याचे धाडस करू शकलो नाही. ती वेडी मुलगी कुणाची बहीण, कुणाची मुलगी असू शकते. मी हे करायला नको होते. मी पार्कात जाऊन बसलो. किती वेळ मी हातात डोकं घेऊन बसलो होतो कुणास ठाऊक. येणारे जाणारे लोक माझ्याकडे बघत होते. थकून घरी आल्यावर आईला हा प्रश्न विचारावा लागला. मी आईकडे पाहिले आणि शांतपणे माझ्या खोलीत गेलो. खोलीत आल्यावर मी अचानक रडायला लागलो. मी गुदमरलेल्या आवाजात रडत होतो. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी एक पाप केले होते ज्यासाठी मला क्षमा नव्हती. माझी मैत्रीण निशा हिनेही अनेकदा फोन केला होता, पण मी तिचा फोन उचलला नाही. मी पुन्हा पुन्हा रियाचा विचार करत होतो. ती किती निरागस मुलगी होती. ती माझ्याशी भाऊ म्हणून कशी बोलत होती आणि मी काय केले? तिची इज्जत खराब झाली. ती हात जोडून कशी ओरडत होती आणि भाऊ मला सोडा, पण मी तिचं ऐकले नाही. मी एवढे लांब कसा पडलो कळत नाही का माझ्या आत इतकं धुकं होतं की मला काहीच दिसत नव्हतं. माझी गर्लफ्रेंड निशा माझ्या एका इशाऱ्यावर माझ्यासोबत कुठेही जायला तयार असायची. मग मी त्या मुलीसोबत माझी तहान का शमवली? मी माझे केस माझ्या मुठीत धरून स्वतःला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होतो, पण कोणत्याही क्षणी मला सांत्वन देऊ शकलो नाही. तेव्हापासून 2 दिवस उलटून गेले होते, पण या 2 दिवसात माझी प्रकृती बिघडली होती. कदाचित हीच माझी मरणाची शिक्षा असावी. रात्रभर जागून काढायचो. वेळेचे काम आहे पास करणे आणि ते आपल्या गतीने पास होत होते. पण आजपर्यंत रिया नावाची मुलगी माझ्या मनातून बाहेर पडू शकली नाही. रोज रात्री मी तिला जिथे सोडले होते तिथे जायचो. ती मुलगी आता बरी आहे की नाही हे माझ्या डोळ्यांना तृप्त करण्यासाठी माझ्या मनाला का वाटत होतं, पण ती मुलगी पुन्हा सापडली नाही. मी आता रात्रीची झोप घेणं बंद केले आहे. आता मी खाणे पिणे पण सोडले आहे.
पूर्वी हसत हसत बोलायचो. मी एकदम निशब्द झालो होतो. माझ्या वागण्याने सगळे नाराज झाले होते आणि आता त्यांना रागही येऊ लागला होता. माझ्या आईने माझ्याकडे अनेकदा तक्रार केली होती आणि विचारले होते की तुला काय झाले? तुझं बोलणं बंद झालं. तुला काय प्रॉब्लेम आहे? निदान मला सांग, मी तुझी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. माझ्या बहिणींनीही मला अनेकदा विचारलं होतं की भाऊ, तुला काय झालंय? तू आमच्याशी का बोलत नाहीस? आता तू बोलत नाहीस, हसत नाहीस. माझ्या बहिणींना पाहून मला त्या मुलीचा चेहरा आणखीनच लवकर आठवायचा. पण माझ्यात दडलेले रहस्य मी कोणाला सांगू शकलो नाही. आणि आता मी पाहिलेला शेवटचा उपाय म्हणजे देवाकडे जाणे आणि माझ्या पापांची क्षमा मागणे. कदाचित देव मला क्षमा करेल आणि कदाचित माझ्या हृदयाला शांती मिळेल. किती दिवसांनी मी मंदिरात गेलो माहीत नाही. तिथे देवासमोर बराच वेळ उभा राहून मी केलेल्या पापांची क्षमा मागितली. रडत रडत मी देवाला माझ्या पापांची क्षमा करावी आणि मुलीला भेटण्यास मदत करावी अशी प्रार्थना केली. मी तिची माफी मागितली तर कदाचित माझ्या मनाला शांती मिळेल आणि कदाचित देवाला माझ्या स्थितीची दया आली. मला असे म्हणायचे आहे की मी खूप चुकीचे काम केले आहे, परंतु मी माझी चूक मान्य केली आहे आणि त्याबद्दल क्षमा देखील हवी आहे. पण त्याआधी मला त्या मुलीला माझ्या डोळ्यांसमोर सुरक्षित आणि सुदृढ पाहायचे होते आणि तिला माझ्यासमोर बसवून माझ्या पापांची क्षमा मागायची होती. पण मला ती मुलगी सापडत नव्हती. एके दिवशी माझी प्रार्थना मान्य झाली. मी रात्रभर त्या मुलीचा विचार करत राहिलो आणि मला कधी झोप लागली तेच कळले नाही. खूप दिवसांनी शांत झोप लागली. सकाळी डोळे उघडले तेव्हा मला आश्चर्य वाटले की मला इतकी चांगली झोप कशी लागली. दिवसभर कितीही काम केले तरी मला झोप येत नव्हती. पण आज मला खूप आश्चर्य वाटले. बरं, मी पटकन माझ्या बॅगेत सर्व सामान ठेवले आणि ऑफिससाठी तयार झालो. आज मला खूप उशीर झाला होता. ऑफिसमध्ये मी बॉसचा आवडता कर्मचारी असूनही नियमित न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बॉसचा खूप राग असायचा. त्यामुळे मी पटकन नाश्ता करून ऑफिसला निघालो. पण ऑफिसमध्ये प्रवेश करताच मला जी बातमी मिळाली ती ऐकून मी क्षणभर घाबरलो. मला सांगण्यात आले की बॉस खूप वेळापासून तुमची वाट पाहत आहे आणि त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. माझ्याकडून काही चूक झाली आहे का हे पाहण्यासाठी मी क्षणभर माझ्या मेंदूला जागे केले. माझे सादरीकरण चांगले होते, पण बाकी सर्व काही ठीक होते. मी दीर्घ श्वास घेतला आणि परिस्थितीला शरण गेलो. माझ्या उशिरा आल्याने कदाचित बॉस माझ्यावर रागवतील आणि आता मला शिव्या घातल्या जातील असे वाटले. मी स्वतःला पटकारण्यासाठी तयार केले. मी हळूच बॉसचा दरवाजा ठोठावला आणि त्याने मला आत यायला सांगितले. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या कॅबिनमध्ये प्रवेश केला तर तो त्याच्या खुर्चीवर बसलेला दिसत होता. आत येताच मी त्याला गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा दिल्या आणि लगेच माझी अडचण सांगितली की आज मला खूप दिवसांनी शांत झोप लागली, त्यामुळेच मला डोळे उघडता आले नाहीत. उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. मी आत्तापासून काळजी घेईन. माझा आवाज ऐकून त्याने अचानक डोके वर केले आणि माझ्या बोलण्यावर नाहीमध्ये डोके हलवले आणि म्हणाले, अरे नाही हार्दिक, तुला उशीर झाला म्हणून मी तुला बोलावले नाही, पण मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. कृपया खाली बस. आज त्यांची बोलण्याची शैली खूप हळवी होती. असो, तो माझ्याशी अगदी हळूवार शब्दात बोलत असे, पण आज त्याच्या बोलण्यात काही वेगळेच होते. मी आश्चर्यचकित डोळ्यांनी माझ्या बॉसकडे पाहिलं. आज त्याला काय झालंय आणि त्याला माझ्याशी असं काय बोलायचं आहे मला समजले नाही की त्या अवस्थेत मी खुर्चीवर बसलो आणि बॉसच्या बोलण्याची वाट पाहू लागलो. काही वेळ बॉस बोलण्याची हिंमत एकवटत राहिले. तेव्हा तो म्हणाला, बघ हार्दिक, तू खूप चांगला मुलगा आहेस. जेव्हापासून मी तुला कामावर ठेवलं आहे तेव्हापासून तू माझ्यासाठी लकी आहेस. मला तुझा स्वभाव, तुझ्या बोलण्याची पद्धत, तुझी काळजी घेण्याची वृत्ती आवडते. म्हणूनच मी तुला कधीही शिवीगाळ केली नाही किंवा तुला कोणत्याही चुकीची शिक्षा दिली नाही. याचा अर्थ असा आहे की मला तू खूप आवडतोस आणि आज मी तुला एका खास उद्देशासाठी निवडले आहे. बॉस काय बोलतोय हे मला अजिबात समजत नव्हते, कारण तो विषय जास्तच फिरवत होता. मी बॉसला सांगितले की तुम्हाला कोणताही मुद्दा सांगण्यासाठी गोष्टी फिरवण्याची गरज नाही. सर, तुमची कोणतीही अडचण असेल तर तुम्ही मला सांगू शकता. तुमची समस्या सोडवण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करेन. त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला, हार्दिक बघ, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तू माझे शब्द नाकारणार नाही. त्यापेक्षा तू माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करशील. मी होकारार्थी मान हलवली आणि त्याला बोलण्याची खूण केली. त्याने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हार्दिक, मला एक बहीण आहे. मला तुझं माझ्या बहिणीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं आहे. मी आश्चर्यचकित नजरेने बॉसकडे पाहिले. मी म्हणालो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे काय? बॉस म्हणाला, हो, मला तू माझ्या बहिणीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं आहे आणि नंतर मी तुला सांगितल्यावर तू तिला सोडून दे. या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये एक मोठं कारण आहे. ती फक्त 18 वर्षाची आहे, पण कोणीतरी तिच्यावर जबरदस्ती केली आहे. तिची मानसिक स्थिती ठीक नाही,
पण ती एकदम बरी दिसत आहे. माझी एक खूप गोड बहीण आहे. पण जेव्हापासून कोणीतरी तिचा छळ केला तेव्हापासून ती खूप आजारी झाली आहे. तिचे मन लहान मुलांसारखे असते. तिच्यावर उपचारही सुरू आहेत. डॉक्टरांनीही ती बरी होण्याची आशा व्यक्त केली आहे. तिची प्रकृतीही सुधारत आहे. 5 दिवस झाले आणि माझ्या बहिणीने काही खाल्ले नाही. रिया तिच्यावर बलात्कार झाल्यापासून अंथरुणाला खिळून आहे. ती रात्री ओरडत उठते. 5 दिवसात माझी बहीण कोमेजली आहे. जर तिचे लग्न झाले तर ती तिच्यावर झालेला अत्याचार विसरू शकेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे आणि याशिवाय लग्नानंतर तिचे मन सामान्य माणसासारखे बनू शकेल अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. म्हणूनच तू माझ्या बहिणीशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. तू एकमेव व्यक्ती आहेस ज्यावर मी विश्वास ठेवू शकतो. जेव्हा माझी बहीण पूर्णपणे बरी होईल तेव्हा तू नक्कीच तिला सोडू शकतोस. मी तुला माझ्या ऑफिसमध्ये चांगल्या पोस्टवर जागा देईन. याशिवाय जी काही मालमत्ता माझ्या बहिणीच्या वाट्याची आहे तीही मी तुला हस्तांतरित करीन. माझ्या बहिणीला मरण्यापासून वाचव. जर तिची स्थिती अशीच राहिली तर ती थोड्या काळासाठी पाहुणी असेल. मी माझ्या बहिणीला माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही. माझ्या वडिलांनी माझ्या बहिणीला माझ्या मांडीवर दिले तेव्हा मी खूप लहान होतो. माझ्या जन्माच्या 10 वर्षांनी माझ्या बहिणीचा जन्म झाला. माझी बहीण फक्त 1 वर्षाची होते जेव्हा वडिलांना असाध्य आजार झाला. त्यांच्याकडे जास्त वेळ नव्हता. माझ्या मुलगीची नेहमी काळजी घेण्याची जबाबदारी आता तुझी आहे असे वचन त्यांनी माझ्याकडून घेतले होते. मी तिला नेहमीच माझी मुलगी म्हणून वाढवले आहे. पण कोणीतरी तिच्या वेडेपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला आणि आत्ता मी तिला मरताना पाहू शकत नाही. माझ्या मनात पूर्ण गोंधळ उडाला. मी अचानक बॉसकडे पाहिलं आणि त्याला झटपट प्रश्न विचारला. तुमच्या बहिणीचे नाव रिया आहे? माझ्या प्रश्नाने तो पूर्णपणे हादरला. मान हलवत हो म्हणाले. माझ्या बहिणीचं नाव रिया आहे. पण तुला कसे कळले? मी पटकन डोळे मिटले आणि मनातल्या मनात देवाचे स्मरण केले आणि मला रियाला भेटायला लावल्याबद्दल त्याचे आभार मानले. बॉसकडे बघून मी हो म्हणून होकार दिला आणि मी रियाशी लग्न करायला तयार आहे असे सांगून होकार दिला. तुमची इच्छा असेल तर मी आत्ताच तिच्याशी लग्न करू शकतो. माझा हा निष्काळजीपणा पाहून बॉसला आश्चर्य वाटले. ते म्हणाले, सर्व ठीक आहे ना? काही झाले आहे का? आणि तू माझ्या बहिणीला आधीच ओळखतोस का? माझ्या अचानक घाईने मला पश्चाताप झाला. कारण माझा बॉस मला वारंवार एकच प्रश्न विचारत होता, तुला रिया नाव कसे माहीत आहे? आणि ज्याचे माझ्याकडे उत्तर नव्हते. मी पटकन एक बहाणा केला की मी एकदा तुमच्या बहिणीला वाटेत भेटलो होतो आणि तिने मला तिचे नाव रिया सांगितले. ती खूप निरागस होती म्हणून मला तिचं नाव आठवलं होतं. माझे बोलणे ऐकून बॉस मंद हसले आणि म्हणाले, हो, मी फक्त तिच्याबद्दलच बोलतोय. ती अनेकदा घरातून बाहेर पडते आणि रस्त्यावर भटकते. तसेच ती घरापासून दूर रस्त्याने निघून गेली होती आणि तिच्या भोळेपणाचा गैरफायदाही काही बदमाशांनी घेतला. या अपघाताने तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. ती पूर्णपणे गप्प झाली आहे. जर कोणी तिच्याजवळ जाण्याचा किंवा तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर ती ओरडू लागते. तिची प्रकृती दिवसेदिवस खराब होत आहे. म्हणूनच तिची काळजी घेणारे कोणीतरी असावे म्हणून तिने लग्न करावे अशी माझी इच्छा आहे. यावेळी तिला भावनिक आधाराची गरज आहे. मी त्याला माझी संमती आधीच दिली होती आणि लग्नाची तारीखही दिली होती. 15 दिवसानंतरच रियासोबत माझे लग्न निश्चित झाले. माझी आई आणि माझ्या बहिणींना आश्चर्य वाटले की मी हे कसे करू शकतो. आई म्हणू लागली, एवढ्या घाईत लग्न कसं करणार? ना मुलीला पाहिले ना तिच्या घरच्यांना ओळखले. आपण असे लग्न कसे करू शकतो? आणि जेव्हा माझ्या आईला समजले की मुलगी मानसिकदृष्ट्या वेडी आहे तेव्हा माझी आई रागाने वेडी झाली. ती म्हणाली, एवढ्या वेड्या मुलीला मी माझी सून कशी बनवू? तू हे कसे करू शकतो? हार्दिक, तू पण वेडा झाला आहेस का? पुन्हा एकदा विचार कर. तू एका वेड्या मुलीसोबत तुझं आयुष्य कसं जगणार आहेस? रियाला मी कसं सांभाळणार हे देखील मला माहीत नव्हतं आणि याची मला भीतीही वाटत होती. माझा चेहरा बघितल्यावर ती माझ्याशी कशी वागेल? पण मी ठरवलं होतं की मी रियाशी लग्न नक्की करेन. कारण मी केलेल्या पापाबद्दल हा माझा पश्चाताप होता. मला ते कसे तरी हाताळावे लागले कारण जे काही घडले ते माझ्यामुळेच झाले. मी त्या निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते आणि आता मला तिला पुन्हा जिवंत करायचे होते. 15 दिवस झाले होते आणि तो दिवस आला होता जेव्हा रिया माझ्या आयुष्यात येणार होती. दुसरीकडे माझी आई अजूनही लग्नासाठी तयार नव्हती. तिने स्पष्ट नकार दिला की हार्दिक, मी तुझ्या लग्नाला जाणार नाही. माझ्या एकुलत्या एक मुलाचे लग्न एका वेड्या मुलीशी व्हावे अशी माझी इच्छा नाही आहे. असे होऊ शकत नाही. परंतु जेव्हा मी माझ्या आईला मला जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा माझ्या आईला हे मान्य करण्यास भाग पाडले गेले. लग्नाची वरात काढून आम्ही आमच्या साहेबांच्या घरी पोचलो होतो. रियाला माझा चेहरा दिसू नये म्हणून मी माझ्या चेहऱ्याला लपवले होते. बॉसने सांगितले होते की रियाला जेव्हापासून ती लग्न करणार असल्याची बातमी मिळाली तेव्हापासून रियाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. तिच्यावर झालेला अत्याचार ती हळूहळू विसरायला लागली आहे.
मीही रियाकडे पाहिलं तर तिचा चमकणारा रंग फिका पडला होता. तिचे डोळे सुजलेले दिसले. रियाची अवस्था बघून मला पुन्हा एकदा स्वतःचीच लाज वाटली. माझ्या चेहऱ्याला पुन्हा पुन्हा स्पर्श करून तिला आनंद वाटत होता. मला माहीत होतं की जेव्हा ती माझा चेहरा पाहिल तेव्हा ती पुन्हा कधीही अशी आनंदी होणार नाही. माझ्या बॉसने मला हात जोडून विनंती केली होती की माझ्या बहिणीची काळजी घे आणि तिने जाणून बुजून किंवा नकळतही काही चूक केली असेल तर तिला माफ कर. मी माझ्या बॉसचा हात धरला आणि त्याला शांत राहण्याचे आश्वासन दिले. आता रिया माझी पत्नी आहे. तुमच्या बहिणीसोबत ती माझी पत्नी आणि माझी जबाबदारी आहे. त्यांना असे आश्वासन दिल्यानंतर रियाच्या आईलाही खूप आनंद झाला. त्यांनी पुढे येऊन मला आशीर्वाद दिला. त्या म्हणाल्या की आजच्या काळात अशी माणसे फार कमी आहेत. देव तुम्हाला आशीर्वाद देवो की तुमच्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये. तुम्ही मनुष्य नसून देव आहात. मी म्हणालो नाही आंटी, मला देवाचे स्थान देऊ नका. मी एक माणूस आहे आणि माणूस हा नेहमीच चुकांचे मूर्त स्वरूप असतो. माझ्याकडूनही चुका झाल्या असतील आणि कदाचित माझ्या चुकानंतर देवाने मला फक्त तुमच्यासाठी काम करण्यासाठी निवडलं आहे. मी किती मोठे पाप केले आहे हे मला माहीत होते आणि स्वतःची अशी स्तुती ऐकणे मला आवडले नाही. मी रियाचा हात धरून तिला माझ्या गाडीजवळ आणले. आज माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती, पण माझ्या आयुष्यात आलेल्या मुलीला कदाचित या रात्रीचा अर्थही माहीत नसेल. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि खोलीत प्रवेश केला. माझ्या विचाराप्रमाणे रियाने माझा चेहरा पाहताच ती ओरडू लागली आणि माझ्यापासून दूर जाऊ लागली. वारंवार डोकं हलवताना ती एकच सांगत होती, नाही, माझ्याजवळ येऊ नकोस, मला त्रास देऊ नकोस, भाऊ, मला वेदना होत आहेत, माझ्याजवळ येऊ नकोस. ती रात्र पुन्हा आठवली आणि माझे डोळे भरून आले. मी शांतपणे तिच्या बाजूला बसलो. जेव्हा ती ओरडून थकली तेव्हा ती माझ्याजवळ बसली आणि रडू लागली आणि म्हणाली की खूप दुखते आहे, प्लीज असे कृत्य माझ्यासोबत पुन्हा करू नका, मला जाऊ द्या, मला माझ्या घरी जायचे आहे. मी माझा हात तिच्या चेहऱ्यावर ठेवला आणि तिला प्रेमाने सांगू लागलो, मी तुला काही करणार नाही रिया, मी इथे आहे. आता मी तुला अजिबात दुखावणार नाही. तुझ्या सर्व संकटांना दूर करण्यासाठी मी तुला माझ्या आयुष्यात समाविष्ट केले आहे. मला माफ कर रिया. त्या दिवशी कसे काय झाले की मी तुझ्यावर क्रूर झालो. आता मी तुला काही होऊ देणार नाही, तुला काही त्रास देणार नाही. असे म्हणत मी रियाचे अश्रू माझ्या हाताने स्वच्छ केले. तिने तिचे डोके माझ्या छातीवर ठेवले होते. तिने सुद्धा बहुधा रडून कंटाळून मला मिठी मारली होती. ती अजूनही रडत होती. रडतानाही तिच्या तोंडून हेच बाहेर येत होतं, तू खूप वाईट आहेस, तू मला खूप त्रास दिलास, मी तुला कधीच माफ करणार नाही. रियाचे बोलणे ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आले. मी अशा मुलीला माझ्या वासनेचे लक्ष्य बनवले होते आणि मला त्याबद्दल काही माहिती नव्हते. जिला स्वतःचेही भान नव्हते. मी कितीतरी वेळ तिला माझ्या छातीशी धरून ठेवले. ही रात्र माझ्यासाठी खूप वेदनादायी होती, कारण माझी पत्नी रात्रभर माझ्या मिठीत होती. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तिची प्रकृती बरी झाली होती. आता ती ना रडत होती ना काही बोलत होती. ती फक्त माझ्याकडे बघत होती. मी प्रेमाने रियाला माझ्या बाजूला बसवले. केसांना हात लावताना मी रियाला म्हणालो, त्या दिवशी माझी तब्येत बरी नव्हती म्हणूनच मी तुला त्रास दिला, पण बघ आज रात्री मी बरा होतो आणि मी तुला अजिबात त्रास दिला नाही. आता माझ्याबद्दल कोणाकडे तक्रार करू नकोस आणि जर तू माझ्याबद्दल कोणाकडे तक्रार केली नाहीस तर मी तुला भरपूर चॉकलेट्स आणून देईन. मला तिला हे पटवून द्यायचे होते की तिने कोणाला सांगू नये की मी किती क्रूर व्यक्ती आहे ज्याने तिचा सन्मान कलंकित केला होता. चॉकलेटचे नाव ऐकल्यावर रियाने लगेच होकार दिला. खुश होऊन ती म्हणाली, हो ठीक आहे, मी भावाकडे तुझ्याबद्दल तक्रार करणार नाही आणि आईला सांगणार नाही, पण तू माझ्यासाठी खूप चॉकलेट आण. मी म्हणालो, ठीक आहे, मी तुझ्यासाठी खूप चॉकलेट आणतो. ती म्हणाली, ठीक आहे, पण मला एक वचन दे की आता तू मला दुखावणार नाहीस, मला वेदना देणार नाहीस. मी म्हणालो, रिया, मी तुला कधीच दुःख देणार नाही, मी नेहमी तुझ्यासोबत असेल, मी तुला नेहमी खूप प्रेमाने धरीन. रिया आता माझ्यावर विश्वास ठेवू लागली. आमच्या लग्नाला हळूहळू 3 दिवस उलटून गेले होते. रिया हळूहळू माझ्याशी बोलू लागली, पण तिच्या बोलण्यात तोच बालिशपणा होता. ती खूप निरागसपणे बोलायची. मी तिची खूप काळजी घेतली, तिचे सर्व बोलणे ऐकून घेत असे आणि तिला रोज चॉकलेट आणि आईस्क्रीम आणून देत असे. आता रिया माझ्यावर खुश राहू लागली. तिने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला. रियाचा या निष्पाप कृतीने माझ्या आईचेही हृदय द्रवले. तिनेही रियाची खूप काळजी घेतली. रियाचं माझ्या बहिणींसोबत चांगलं जमलं. रियाला माझ्या घरचे वातावरण खूप आवडले. आता तिला तिच्या घरी जाणेही आवडत नव्हते. रात्रीसुद्धा ती नेहमी माझ्या पलंगावर माझ्या शेजारीच झोपायची. पण आता रियाने मला स्पर्श केल्यावरही मला जाग आली नाही, हेच मोठे आश्चर्य होते. कदाचित माझ्या आतील हवाच निघून गेली असेल. काचेच्या नाजूक बाहुलीप्रमाणे मी तिला माझ्या मिठीत धरायचो आणि तिच्या डोक्याला हात लावून झोपवायचो.
आणि ती झोपली की मी पण तिच्या डोक्याखाली हात काढून झोपी जायचो. आता मला रियासोबत शारीरिक संबंध ठेवायची इच्छा नव्हती, पण एक गोष्ट मला खूप त्रास देत होती. मला वाटले की माझे रियासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. जेव्हा जेव्हा मी असा विचार करत असे तेव्हा माझे मन अस्वस्थ होत होते, कारण मी बॉसला बोललो होतो की रिया बरी होताच मी तिला सोडेन. पण आता रियाला सोडावंसं वाटत नव्हतं. रिया माझ्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये स्थिरावू लागली. माझ्या रक्तात जीव वाहू लागला होता. मला तिला कोणत्याही किमतीत सोडायचे नव्हते. मी ठरवलं होतं की मी बॉसशी बोलायचं की रिया आता नेहमीच माझी बायको असेल. आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच्याशी बोललो तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटलं. म्हणाले, हार्दिक, ही खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. चुकीच्या मुलाला अशा मुलीशी लग्न करायला कधीच आवडणार नाही. या विचाराने मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल बोललो होतो, जिने आधीच तिचा आदर गमावला आहे आणि सत्य माहीत असूनही आपण रियाला कायमस्वरूपी आपल्यासोबत ठेवण्यास तयार आहात. हे माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. मी बॉसला सांगितले नव्हते की मीच रियाची इज्जत डागाळली होती आणि मला आयुष्यभर हे गुपित ठेवायचे होते. मी खूप आरामात घरी आलो. पहिल्यांदा मी रियाला मिठीत घेतले आणि वाटले की रिया आता फक्त माझी आहे. ती माझ्यापासून दूर कुठेही जाणार नव्हती. रिया पण किलबिल करू लागली आणि म्हणू लागली, काय हरकत आहे हार्दिक, आज तू मला अशी का मिठी मारतोस? मी म्हणालो, रिया, कारण आज मला तुझी खूप आवड आहे. आज मी तुला आईस्क्रीमसाठी बाहेर घेऊन जाईन. रिया आनंदाने किलबिलाट करू लागली आणि लगेच माझ्यासोबत यायला तयार झाली. वेळ हळूहळू जात होता. औषधांचा आणि माझ्या प्रेमाचा रियावर खूप परिणाम झाला होता. रिया हळूहळू बरी होऊ लागली आणि काही महिन्यातच तिची प्रकृती पूर्णपणे सुधारली. आणि त्या रात्रीही मी रियाला माझ्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या मानेवर रियाच्या ओठांचा स्पर्श मला जाणवला तेव्हा मला पूर्ण धक्का बसला. मी रियाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात नशा होती. मी म्हणालो, रिया, काय झालंय? ती तिच्या तोंडाने काही बोलू लागली. फक्त मला तू खूप आवडतोस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत रिया मला पुन्हा पुन्हा किस करू लागली. रियाची ही कृती पाहून मी अचानक रियाला घट्ट मिठी मारली. रियाच्या इच्छेनुसार आजची रात्र आमची आनंदाची रात्र होती, हे मला समजले होते. आमच्या लग्नाची ही एक नवीन सुरुवात होती आणि पुढचे आयुष्य सुखाने भरलेले होते, जिथे दुःखाची छायाही नव्हती. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.